शिवबांच्या हृदयात होती. शिवबांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये एका सरदाराचा हत्ती उधळला. त्या हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या तयार झाल्या. एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची. जाधवांचे नेतृत्व करत होते दत्ताजी जाधव आणि भोसल्यांचे नेतृत्व करत होते संभाजी भोसले. जिजामासाहेबांची दीर आणि दत्ताजी जाधव हे जिजामासाहेबांचे बंधू होते बरं का. हत्ती राहिला बाजूला आणि संभाजी भोसलेकडून दत्ताजी जाधवांवरती वाद झाला. दत्ताजी मारले गेले. दत्ताजींचा बदला घेण्यासाठी लखुजी जाधव पुढे आले. संभाजी भोसले देखील मारले गेले. काही कारणांनी युद्ध थांबला. जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेत घेऊन जात होती आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसलेंचं प्रेत घेऊन जात होती. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेला म्हणून. पण जिजामासाहेबांनी रडायचं कोणासाठी हो? एकीकडे दीर गेलाय, दुसरीकडे सक्का भाऊ गेलाय. जिजामासाहेबांनी रडायचं कोणासाठी हो? जिजामासाहेब रडत होते त्या नादान महाराष्ट्रासाठी. अरे आपलीच माणसं आपल्याच माणसाचे जीव घेताय. हे काही महासाहेबांना सहन नाही झालं. मासाहेब तशा रडत रडत शिवाजीदेवीकडे गेल्या व त्या शिवाजीदेवीला म्हणू लागल्या, हे शिवादेवी गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दिलदरणांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे. दगडाला फाचा फुटला, वारा शांत झाला. सन 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र या महाराष्ट्राला झाला, पुत्र या मातीला झाला. पण काय परिस्थिती असेल शिवबांच्या जन्मापूर्वी? काय परिस्थिती असेल? 5 सुलतानी सत्ता त्या महाराष्ट्राच्या उरावर खेळखेळ नाचत होत्या. मंदिरा लुटली जात होती. आया बहिणीची आबरू लुटली जात होती. लुटली जाईल म्हणून पोटची पोट सोडा धान्याच्या बियाणा उगवत्याच्या काट्याला सुद्धा उगवायची भीती वाटत होती. गोळ्याच्या डबा जाऊन एक तास सर्व जनता पडून जायची. सर्व राज्य गुलामगिरीच्या अधीन झालं होतं आणि अशा या परिस्थितीत आपल्या शिवबांचा जन्म झाला होता. आणि मग त्या महाराष्ट्राची जनता बोलू लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से बाप पैदा होता है. मगर जिजाबाई माँ थी कि जिसके पेट में से बापों का बाप शिव बाप पैदा हुआ था, शिव बाप पैदा होता. मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापानं? काय परिवर्तन केलं? एक प्रसंग सांगते. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. महाराजांना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी फक्त 2 मिनिट लागली. पण त्या यशस्वी 2 मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं. ते तब्बल 1 वर्ष. शिवाजीचा जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन अफजल खान विजापूरमधून 40,000 सैन्य घेऊन निघाला होता आणि त्या दिवसापासून महाराजांच्या नियोजनाला सुरुवात झाली. महाराजांनी आपल्या हस्तकांकर्मी अफजल खानाच्या हत्तीला विष देऊन मारलं. तात्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरण म्हणजे खूप मोठे अपशगुन. आता हत्ती कसा मेला हे खानाला कळालं नाही, पण हत्ती मेला हे खरं. खानाच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालं. संपलं, आता सगळं संपलं. पराभव ठरलेला आहे. अरे खानाच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण काय? स्वतःच खानाचंच मानसिक खच्चीकरण इतकं झालं की त्याने येता येता आपल्या 60च्या 60 बायकांच्या मुर्दा पाडल्या. का पाडलाय त्यांनी? असं का केलं? कारण त्याला स्वतःलाच माहिती नव्हतं की आपण तिकडून जिवंत परत येणार आहे की नाही. रणात जिंकायचं आहे ना, मग आधी शत्रूला मनात पराभव करायचं असतं आणि मग रण सोपे जाते. आणि अफजल खान तिथून निघाला. अफजल खानाने महाराजांना उघड्या मैदानावर आणण्यासाठी चालीप्रती चाली केल्या. पण शत्रूच्या चाली तळपणं म्हणजे पराभूत होणं. आपण शत्रूच्या नाही, शत्रू आपल्या चाली तळपला पाहिजे. नियोजन असं करायचं. महाराजांनी नेमकं तसं नियोजन केलं आणि अफजल खान अडकला. महाराजांच्या नियोजनाने महाराजांनी जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला. आता प्रतापगडच का? दुसरीकडे का निवडले नाही? पुरंदर वगैरे किती होते, प्रतापगडच का? उघड्या मैदानावर खानाला बी म्हणजे मृत्यूला मगच मिठी मारणार. प्रतापगड निवडला कारण तो निकट होता, घनदाट होता, झाडा झुडपांचा सूर्याची किरण जिथे जमिनीवर पोहोचत नाही. सा भयानक प्रतापगड. महाराजांनी भेटायचा वक्त ठरवला. महाराजांना कुठून तर महाराजांना गडावून खाली. महाराजांनी शामियाना उभारला. महाराजांनी सोबत घेतला जीवामाला. आता जीवामालाच का? अहो दानपट्टा चालवतो पण तोच का? समोर सय्यद बनलाय. झुंजायचं झालं त्याच्याशी तर हवा फक्त जीवा. आणखी सोबत घेतले संभाजी कावजी कोंढाळकर. आणखी 8 अंगरक्षक सोबत घेतले आणि महाराज निघाले. महाराजांनी भरपूर नियोजन केले. नियोजनानुसार प्रत्येकाला कामगिरी दिली आणि महाराज निघाले. दुपारी 2 वाजता महाराज खानाच्या शामियानच्या बाहेर पोहोचले. खानाला निरोप आला, शिवाजी येत आहे. खान बाहेर आला. त्याने पाहिले 5-5.5 फूट उंची देखणे रुबाबदार शिवाजीराजे आज ते कदम येत आहेत. खानाने वकिलाला विचारलं, ए शिवाजी. वकिलाने मान डुलवली. 2 हात फैलावले. खान म्हणाला, आओ आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ.
बाप होता. औरंगजेब रडला होता कारण भर दरबारात त्याला चढून आपल्या शिवाजी राजा नडला होता जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इस्रायल रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मनास वेळ नडला होता अरे जाणून देखील ताजोडे सारं अजमत कसा रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम आंबोडे नडला होता अरे ओढून सांगा साऱ्या जगाला नडणारा फक्त मराठीच होता. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि कुणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. अशाच भन्नाट आणि नव्या स्पर्धांसाठी दवांडी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तुमच्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.